पकड. आज या ठिकाणी घर हक्क संघर्ष समिती व युवा संस्थेचे लोक आलेले आहेत. कारण 30 जूनला जे झोपडपट्टीवर कारवाई झाली, अमानुषपणे कारवाई केली गेली. पावसाळ्याचा GR असतो 1 जूनपासून तर 30 सप्टेंबरपर्यंत पावसाळ्यात राहतं घर कुणाचंही तोडून. परंतु पनवेल महानगरपालिकेने यावेळेस पावसाळा पूर्वी आलेला आहे. 7 जूनच्या पहिला, जूनच्या अगोदर पाऊस पडला. इथं 8-15 दिवसापासून पावसानं हजेरी लावलेली आहे. या ठिकाणी रस्त्याचं काम आहे. ही पावसाळ्यात काय तर रस्त्याचं काम होणार नाही. जर काम करत असेल ती गोष्ट वेगळी आहे. आमचं सरकारी कामाला अडथळा अजिबात नाही. आम्ही सरकारी कामाला आमच्या शहराचा सुशोभीकरण व्हावं यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या पाठीमागं खंबीरपणे आहोत. परंतु या महापालिकेने या गोरगरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्यात. इथल्या झोपडीधारकांनी श्रीरंग बारणे साहेबाला मतदान केलेलं आहे लोकसभेला. त्यावेळेस त्यांचा या झोपडीधारकांचा मत चालला. नंतर या ठिकाणी विधानसभा लागली. विधानसभेला या ठिकाणी प्रशांत ठाकूर साहेबांना आमदारकीला मतदान केलेलं आहे. म्हणजे लोकसभेला विधानसभेला यांचं मत चाललं तुम्हाला. मग या गरिबांच्या झोपड्या का चालत नाही हा आम्हाला प्रश्न जो तो निर्माण होतो आमच्यासमोर. या झोपडीधारकांची मतं तुम्हाला चालते पण यांच्या झोपड्या का चालत नाही. या झोपडपट्टीचं PMRY अंतर्गत घरं देण्यासाठी यांचा महापालिकेने सर्वे केलेला आहे. सर्वे केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी या जागेची तुम्हाला अर्जंट काय गरज नाही. तुमच्या रोडचं काम करून घ्यावा. बाजूला ह्या लोकांना झोपड्या बसून द्या. ज्यावेळेस त्यांना PMRYचं घर मिळेल पक्क घर. आयुक्तांना आम्हाला बोलला, आम्ही आयुक्ताची भेट दिली. आयुक्त साहेब यांचा PMRYचा सर्वे झालेला आहे. नाही आम्ही त्यांना पक्की घरं देऊ. पण आता सध्याचं काय, ही लहान लहान छोटे छोटे मुलं बाळं आहेत त्यांचं काय, त्यांच्या शाळेचं काय. तुम्ही आता झोपड्यावर संध्याकाळी लोक कसं तरी गुजारा करते. तुम्ही संध्याकाळी महापालिकेची माणसं पाठवते तर ती दादागिरी त्यांचे दांडके काढतात. ही खपून घेणार नाही. या महापालिकेला जर ही झोपडी नाही पाहिजे असेल तर या महापालिकेनं बुलडोझरावर यांच्या अंगावर घालावा. म्हणजे यांना सुख मिळेल, या महापालिकेला जागा मिळेल. असं का करताय तुम्ही. गरिबांचं घर कधीपर्यंत उजाडणार तुम्ही. गरिबाला महापालिकेचं काम असतो नागरिक सुविधा पुरवणे. या ठिकाणी झोपडा आहे, एक झोपडा असो किंवा 10 झोपडा असो, त्या झोपडीधारकांना आरोग्याची सेवा देणे गरजेचं आहे. या महापालिकेला त्याला पाण्याची सेवा देण्याची गरज आहे. या महापालिकेनं त्यांना पाणी देण्याची गरज आहे. या महापालिकेनं त्यांना लाईट देण्याची गरज आहे. पण असं न करता हे पनवेल महानगरपालिकेचा आयुक्त बोलतो की आमच्याकडे फक्त 30% जागा आहे. किती टक्के, बाकीचं सिडको आहे. अरे 30% जागामध्ये आमची लोक आहेत, सिडकोमध्ये नाही. आणि इथला कोण नगरसेवक आहे तो नगरसेवक बोलतो की तुम्ही सिडकोच्या जागेवर बसा. आमची जागा हे नगरसेवकाचा ठेका आहे. कॉन्ट्रॅक्टर आहे तो. कॉन्ट्रॅक्टरला त्याची मलाई खाण्यासाठी, त्याला पैसे मिळण्यासाठी. तर तू गरिबांची झोपडे उद्ध्वस्त करशील का. तू गरिबांची झोपडे अजिबात उद्ध्वस्त करू नको. तू नगरसेवक आहे, तुला सुद्धा यांच्या मतदानाची गरज आहे. तुला अजून पुढच्या वेळेस निवडून यायचं आहे तर गरिबाचा हाय घेऊन तू पुढं नगरसेवक होऊ शकणार नाही. जर तुझ्याकडे किती जर पैसा असला तर गरिबाच्या मुंडक्यावर पाय देऊन तू कधीच नगरसेवक होऊ शकत नाही. तू सुद्धा तुझं काम करून घे बाजूला. या बाजूला आमच्या झोपडपट्टीवाच्यांना राहू दे. आज या ठिकाणी एवढंच आमच्या या सरकारला, या महापालिकेला म्हणणं आहे, तुम्ही तुमचं रोडचं काम करा पण एका बाजूला त्यांना छोटे छोटे झोपडे पावसाळ्यापर्यंत यांना टिकू द्या. त्या पावसाळ्यात जाणार कुठं ही भूमिका घेऊन आज युवा संस्थेची लोक व ग्राहक संघर्ष समितीचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. कमीत कमी ह्या लोकांना धीर देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आपलं काम आहे लढायचं आणि आम्ही लढलं तर आम्हाला मिळेल. कारण आपल्याकडं इलेक्शन कार्ड आहे, आपल्याकडं PMRYचा सर्वे झालेला आहे. हे सर्व आपल्याकडे पुरावे आहेत. अजिबात घाबरायचं नाही. आपण आपलं घर हक्काने मागतोय. माणुसकी या नात्यानं आपल्याला राहायचं आहे, राहण्याचा अधिकार आहे. हे लोक स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्या भिंती रंगवतात, झाडं लावतात, वृक्ष लावतात. मग या गरिबांवर खर्च केलं तर काय बिघडेल या महापालिकेचं आम्हाला सांगणं आहे की या गरिबांची लवकरात लवकर सोय करावी. अन्यथा
आम्ही ह्याच लोकांना महानगरपालिकेसमोर बसवल्याशिवाय राहणार नाही याची नोंद या महापालिकेने और संबंधित आमदार, नगरसेवक आणि खासदारांनी हे नोंद घ्यावी एवढंच मी बोलतो। या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की घोषणा द्यायची, घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाच्या, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है। एवढंच बोलतो, इथं थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।